सुरुवात होते प्रत्येक इथे मात्र सुरुवात झाली आहे. चेंडू डॉट आली आहे. प्रत्येक षटकारासाठी आमचे कमिटी मेंबर हरीश जी कराड साहेब यांच्याकडून 500 रुपये असणार आहेत. मग साजेशने मारा नाही तर संतूरने मारा, येणारा कुणीही मारा, 500 रुपये असणार आहेत. ज्याने आपण पाहतो तर पहिल्या दिवशी 1000 लावले होते, तब्बल 3000 रुपयाचं बक्षीस संतूरने पटकवले होतं. इथे मात्र पहिला चेंडू डाट केल्यानंतर मात्र सन्मान दिलाय. सिंगल मात्र श्री गणेशा केलाय. साईनाथ मोर्याली रोहा संघाने अर्थात संतून याने, कारण साईनाथ मोर्या संघाला सुद्धा माहिती आहे आजच्या दिवसामध्ये या संघाने पूर्णपणे अंग गरम ठेवलाय. आपला अंग थोडासा थंड आहे, गरम करावा लागेल. सिंगल सिंगल डबल डबल ने का होईना धावा येणं खूप गरजेचं आहे. जरी इथं 40 बांधल्या तरी एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल, कारण मोर्याली रोहा संघाकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. आणि आता आपण पाहिलं तर संध्याकाळची वेळ आहे, धावा इथून बनणार नाहीयेत, परंतु डावकुरा फलंदाज आहे त्यासाठी एक जमेची बाजू असेल की त्यांच्या अगेन्स्ट हवा सुद्धा आहे, त्यांना हवेचा फायदा होऊ शकतो डावकुरा फलंदाजसाठी. साजेद आपण पाहता असं वाटतं चेंडू बॅटवर येईल, परंतु हलक्या हाताने स्टेअर केला चेंडू. आपण पाहते तर पॉइंटला येईल, सिंगल घेतली डबलला साजेद इथून पलटले. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 3 अशी धावसंख्या झाली आहे बिनबाद. प्रथम बॅटिंग करत असताना श्री साईनाथ मोर्याली रोहा तसेच जीटी स्पोर्ट लाईव्ह यांच्या माध्यमातून घर बसल्या जे प्रेक्षक आहेत त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असणार आहे, कारण फायनलची मॅच चालू आहे. अंतिम थरार आपल्या भेटीला आला. एक साईडला साईनाथ मोर्याली संघ टॉस हरल्यानंतर मात्र प्रथम बॅटिंग करतोय आणि त्यांच्या विपक्ष आहे आई एकविरा स्पोर्ट नावे रोहा. इथे मात्र थोडासा वेगात टाकलेला चेंडू आहे. आजच्या दिवसामध्ये सर्वात कमी धावा टाकणारा गोलंदाज कोण असेल तर सुराज देवले आपण याला पाहिलाय. 4 चेंडू मध्ये अवघ्या सुरुवात डॉट ने केल्यानंतर एक सिंगल आले, त्यानंतर एक दुरी आली आहे आणि एक डॉट आलाय. म्हणजे 4 मध्ये आतापर्यंत 3 धावा बिनबाद साईनाथ मोर्याली या संघाच्या पाहायला मिळतात. 5वा चेंडू हा टॅकल चेंडू होता, आडव्या बॅट ने केला चेंडू. आपण पाहतो तर मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल झालाय, सिंगल घेतली आहे. तिथून मात्र मयूर आहेत, जोपर्यंत चेंडू फेकेल तोपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकी. धावसंख्या सध्याच्या घडीला स्कोरर सांगतील की 5 धावा झाल्या, जिथे 5 चेंडूचा खेळ झालाय. थोडंसं आपण पाहतो तर कमी गतीने धावा बनताय, काही हरकत नाही. सुराजने पूर्णपणे या खेळपट्टीचा अंदाज घेतलाय हे सुद्धा माहिती आपल्याला, परंतु पाहायचं आहे साजेस इथून या शेवटचा चेंडू असणार आहे. ओ हाफ टॅकर चेंडू होता, परंतु बघा दुखापत झाली नाहीये ना, कारण वेगाने चेंडू होता. बॅट तर फिरवली होती परंतु पायचा आळ नाही. शतक क्रमांक पहिला संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या सध्याच्या घडीला बिनबाद साईनाथ मोर्या संघाची अवघ्या 5 धावा झालेल्या आहेत. तसेच आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच चे चषक साहिल पाटील आणि सौरभ लाडगे यांच्या माध्यमातून दिलेले आहेत. तसेच जे आकर्षक चषक आहेत 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर अर्थातच साई स्पोर्टचे सर्वे आणि मालक अर्थातच श्री नारायण रामचंद्र काणेकर साहेब यांच्या माध्यमातून दिले. तसेच स्पोर्ट्स सायकर आहे मालिकावीरसाठी मकरंद शिवंदे साहेब यांच्या माध्यमातून दिले. तसेच आयकॉनिक स्पोर्ट्सचे मालक शुभम भूषण मोरे यांच्याकडून आपण प्लेअर ऑफ द डे साठी गॉगल सुद्धा असणार आहे. या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असणार आहे. विकास आले आज, विकास सुद्धा चर्चा करायला काही हरकत नाही आहे. आजच्या दिवसामध्ये 3 दिवस आणि 4थ्या दिवसामध्ये ज्याच्या ओव्हरमध्ये 4 डॉट आणि 2 विकेट आले होते तो गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाले. समोर संतनू आहे, एकाला हात खोलावा लागतील जर 40चा आकडा गाठायचा असेल तर. ओहो इथं मात्र आडव्या बॅटनी फटका चांगला केला. चेंडू फाईन लेग मधून दन 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 करत सीमा पार, चौकार. डीजे मार्केटमध्ये तर तुम्हाला नाव कमवायचं असेल तर धावा बनवावा लागतील. चौकार आलाय, सुरुवात 4 ने झाली आहे. या ओव्हर मध्ये कमीत कमी 10 ते 12 अपेक्षित असतील. आता संतून आणि त्याचा साथीदार 4 आल्यात, परंतु गोलंदाज सुद्धा हुशार आहे. विकास आपल्याला पाहायला मिळेल. ओ इथे मात्र आपण पाहते हलक्या हाताने कडे चेंडू आपण पाहते तर डीप एक्स्ट्रा कवला जाईल, तिथे आदर्श आहेत. सिंगल घेतली डबलला संतून पुन्हा एकदा पलटलेत. 4 नंतर या 2 धावा असणार आहेत. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला बिनबाद. प्रथम बॅटिंग करत असताना
साईनाथ मोर्याली संघा डबल फिगर मध्ये अर्थातच 11 धावा झाल्यात, जिथे शतक क्रमांक दुसरा चालू आहे. या दोन मध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. श्री दहावी रत्न चषक 2026 आपल्या भेटीला आलाय आणि आज या स्पर्धेचा शेवटचा आणि मात्र अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरचा तिसरा चेंडू आहे. ओ इथे मात्र फलंदाज संतूने बाद झालेत. अगला वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. बॅटची एज लागली, चेंडू यष्टाने आदळलाय आणि फलंदाज संतूने बाद झाले. धक्का पहिला साईनाथ मोर्याली संघाला. डीजे लगेच बॅट्समन पाठवायचा आहे, कारण हा नक्कीच बॅट्समन लगेच पाठवा, कारण आपल्याला आई एकविरा स्पोर्टला सुद्धा बॅटिंग करायची आहे. विनंती असेल संतोनी की आपण नेक्स्ट बॅट्समन तयार व्हावा लगेच. विनंती असेल, कारण आपल्याला वेळ अभावी बक्षीस समारंभ सुद्धा आपल्याला कंप्लीट करायचा आहे, कारण इथे होलिजनची आपण सुविधा केलेली नाही आहे. पर्व पहिला आहे. खूप सारा आम्ही अंदाज या वर्षी घेतलाय सुयश काणेकर याने. नक्कीच पुढच्या वर्षी 2027 मध्ये ही स्पर्धा तुम्हाला वेगळ्याच पद्धतीने पाहायला मिळेल. पुढच्या वर्षी कदाचित टी शर्ट सुद्धा पाहायला मिळतील आणि 2 लाखाची स्पर्धा होऊ शकते जर सुयश काणेकर यांनी मनात घेतलं तर. परंतु यासाठी प्रत्येकाला 10,000 हजार रुपये सुद्धा काढावा लागतील, तर 2 लाखाची होऊ शकते. विकास आलेत पुन्हा एकदा 14 चेंडू घेऊन शुभम साठी. हो, शुभम मात्र इथे आलेत. अपील तर केली आहे दक्ष पंच तुषार कांबळे आणि सुमित यांच्यावर कोणताही दबाव प्रेशर नाही आहे. सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 12 झाली आहे. इथे या ओव्हरच्या आतापर्यंत आपण 4 चेंडू दिले. बघा या इनिंगचा आपण विचार केला तर 10 चेंडूचा खेळ झाला आणि अवघ्या 12 धावा आहेत. धावा होत नाहीयेत. धावांसाठी मात्र संघर्ष करावा लागेल तो बॅट्समनना. जिथे आपण पाहतोय तर संतूनच्या बॅटमधून एक चौकार आला, तरी पण 12 धावा आहेत. या ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत. विकास पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकर पुन्हा एकदा साजेच सलामीला गेले फलंदाज. हो, आडव्या बॅटने फटका जरूर केलाय आणि या चेंडूला मात्र गती सुद्धा आहे. चेंडू जातो हवाई सफार विकासच्या अगेन्स्ट. षटकार. धन्यवाद चेंडू दिल्याबद्दल विजय. कारण सर्वांना माहिती आहे ही स्पर्धा आपली आहे आणि ही स्पर्धा आपल्या मुळेच ठेवलेली आहे. जर आयोजक नसतील तर स्पर्धा होणार नाहीत आणि स्पर्धा नसतील तर गाव एकत्र येणार नाहीये, हे सर्वांना माहिती आहे. तर 6 येत आहेत. धावांची कोंडी तर मात्र फोडली आहे साजेसने. धावसंख्या सध्याच्या घडीला 18 झाल्या. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. हो, हा सुद्धा आपण पाहतो तर फुल टॉस चेंडू जरूर होता. आडव्या बॅटनी फटका केला. प्रोटेक्शन मध्ये ऋतुस्थिती आहेत. एक सिंगल मात्र मिळेल साजेसला आणि या सिंगलने मात्र शतक क्रमांक दुसरा संपलाय. धावसंख्या आपण पाहतो तर 1 गडी बाद 19 धावा मात्र इथे बांधल्या गेल्यात. प्रथम गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 5 आल्या, तर या ओव्हरमध्ये 1 चौकार, 1 दुरी, 1 विकेट, 1 बाईट, 1 सिक्स आणि 1 सिंगलने मात्र 14 धावा इथे जुळल्या गेल्यात. 19 बांधल्यात. अजून सुद्धा चला फास्ट घ्यायचं विनंती असेल. आई एकविरा स्पोर्ट नावे आपल्याला बॅटिंग करायची आहे. नक्कीच आपलं मी लक्ष वेधेन. जरा फास्ट घ्या. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. जे स्वप्न 41 जणांनी जे बघितलं होते ते स्वप्न तर त्यांचं कम्प्लीट झालेलं आहे. आज आपण पाहतो तर श्री दहावी रत्न चषकची चर्चा नाक्यावर आपल्याला पाहायला मिळते आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही स्पर्धा खूप उंच स्तरावर आपल्याला पाहायला मिळेल. दहावीर सुद्धा आपण पाहिली तर 55,000नी सुरुवात झाली होती आणि आता मात्र ती 2 लाखावर गेली. त्याची ही स्पर्धा 50नी चालू झाली आहे. हो, आडव्या बॅट मात्र फटका आपण पाहता केला. चेंडूला पाठवलाय सरळ सीमा पार.
हवाई सपार अर्थातच ऋतूच्या आगेस षटकार आलाय डीजे. आपण पाहतो तर सलामीला गेले फलंदाज साजेस आपल्याला पाहायला मिळतात जिथे दुरी डॉट त्यानंतर सिक्स सिंगल सिक्स पाहायला मिळते. नवीन चेंडू द्यायचा आहे. चेंडू नवीनच असणार आहे. जर हरवला तर फुटला तरी सुद्धा नवीन असणार आहे. धावसंख्या 6 ने 25 धावा जोडल्या गेला. शतक क्रमांक तिसरा चालाय ऋतू झालेत आणि ऋतूचा स्वागत मात्र आपण पाहतोय तर साजेसने 6 ने केलाय. चला थोडस फास्ट घ्यायचं आहे. घाई करा विनंती असेल कारण आज या स्पर्धेत शेवटचा अंतिम दिवस आहे आणि शेवटची मॅच असणार आहे. एक साईडला साईनाथ मोरे आली रोहा तर एक साईडला आई एकविरा स्पोर्ट नावे रोहा आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकलाय आई एकविरा स्पोर्ट नावे संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. हो पुन्हा एकदा मोठा फटका असं वाटतोय हा सुद्धा कच्च्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार साजेच्या बाळमधून. सलगचा दुसरा धमाका डीजे. सलगचे 2 आले. पहिल्या ओव्हर मध्ये 5 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 14 आल्या, तिसऱ्या ओव्हरला जशी सुरुवात झाली आहे ना 2 चेंडू मध्ये 12 आल्यात. जर्सी नंबर 12 बॅट मधून 12 सुद्धा आल्यात. पुन्हा एकदा ऋतुज सज्ज होतील गोंदाजी मार्कवर. हो इथे मात्र आपण पाहायचं तर उलटा चेंडू जरूर होता परंतु कनेक्ट झाला नाही आहे. एक सिंगल मात्र इथे मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सारखी धावसंख्या सध्याच्या घडीला 32 धावा. या इनिंग मध्ये अजून सुद्धा 9 चेंडू शिल्लक आहे. जिथे आपल्याला पाहायला मिळते अंतिम थरार फायनलचा न्हावे विरुद्ध मोरे आली. आता मात्र शुभम पाटील तसेच आपण पाहते या स्पर्धेसाठी ज्यांनी आकर्षक चषक दिलेले आहेत सई गिफ्टचे सर्वे आणि मालक अर्थातच श्री नारायण रामचंद्र कानिकर साहेब आले. त्यांचं स्वागत आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. शुभमच्या बॅट मधून फटका आलाय परंतु तिथे प्रोटेक्शन मध्ये आपण पाहते तर आकाश बाय आणलेला आहे. तोच दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. धावसंख्या दोन्ही वाढे. धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते ती इथून 34 धावा. मकरंजी ते सुद्धा त्यांना विनंती असेल आपण सुद्धा या. व्हिजिटेलर्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे. त्याने सुद्धा त्याच दरम्यान फलंदाज शुभम सुद्धा बाद झालेत. नक्की सर्वप्रथम आपण पाहते तर ज्यांनी आपण आपल्या जीवनाची सुरुवात संघर्ष केला होते त्यांना विसरून जमणार नाही. ते आपल्या व्यासपीठावर ते नारायण रामचंद्र काणेकर साहेब. सुरुवातीचे दिवस कसे होते त्यांना माहिती आहे आणि आजचे दिवस एक आहेत परंतु ते सुरुवातीचे दिवस विसरले नाही आहेत. धावसंख्या सध्याच्या घडीला 34 झाली आहे आणि या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला मात्र अवघ्या साजेच्या बॅट मधून येत आहेत. चला फास्ट चला विनंती असेल मोरे आली कारण नंतर आई एकला बॅटिंग करायची आहे. ज्यांनी आपण आपल्या पाहिलं तर जीवनामध्ये खूप सारा संघर्ष केले होते ते आपल्या या व्यासपीठावर बसले ते काणेकर साहेब यांना कोण विसरणार आहे. आज आपण पाहिलं तर मार्केटमध्ये त्यांचं नाव सुद्धा तेवढ्याच आदरणे घेतलं जातं असे आमचे साहेब इथे बसलेले आहेत आणि त्यांचे चिरंजीव सुद्धा सध्या समाज कार्यामध्ये चांगलं काम करत आहेत. त्यासुद्धा धन्यवाद. या मकरंजी आपलं सुद्धा या स्पर्धेच्या सहर्ष स्वागत आहे. फटका चांगला आहे. स्वागत तर केलाय परंतु उंच लांबी गाठली नाही आहे. फलंदाज बाद डीजे.
सुरुवातीला दोन मोठे फटके कळले, त्यानंतर एक बाई झाली, त्यानंतर एक दुरी आली. ज्याच्या बॅट मधून धावा येतं तो फलंदाज सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईकला आहे. पाहायला मिळतोय तो आपल्याला साजेश येणारा बॅट्समन. मोठे फटके माझ्या प्रयत्न मध्ये बाद झाला. सलगचा दुसरा विकेट आलाय. म्हणजे गोलंदाजी आता मात्र गोलंदाज आदर्श इथून मात्र शतक क्रमांक तिसरा संपलाय. माफी असावी. 18 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या सध्याच्या घडीला 34 धावा इथे जुळल्या गेल्यात. ऋतूने मात्र जाता जाता 2 विकेट महत्वाच्या प्राप्त केल्यात. आणि इथून मात्र पाहायचं तर या ओव्हरमध्ये सुद्धा 15 आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 5, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14, तिसऱ्या ओव्हरमध्ये 15. आता आदर्श आलेत. मागच्या मॅच मध्ये कमी धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. आदर्श पाहायला मिळतील. 9 चेंडू आणि 23 वर मात्र बॅटिंग करतोय साजेश. धावसंख्या सध्याच्या घडीला 34 मात्र पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आहे, जिथे आपण पाहतोय सुरेश काणेकर यांची संकल्पना. खऱ्या अर्थाने यांच्या संकल्पनाला आपण जर पाहिले तर पोलीस निरीक्षक श्री मारुती पाटील साहेबांनी सुद्धा मायाची थाप त्यांना दिलेली आहे की तुम्ही चांगलं काम करता. कारण इथे तुम्ही प्रत्येक गावाला इन्व्हाइट केलं आणि प्रत्येक गावाला तुम्ही इथे गोळा केलात. त्याच दरम्यान साजेच्या बॅट मधून हा षटकार येतोय. चेंडू सीमा पार. षटकार 6. धावसंख्या 40. डीजे तसेच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या स्पर्धेचे जे मेंबर आहेत ते 41 आहेत. म्हणजे सुरेश काणेकर एकटा नाहीये तर 40 जणांचा त्याला पाठबळ आहे. हे सुद्धा विसरून जमणार नाही आहे. प्रत्येक गोष्टीसाठी पाठबळ असणं खूप गरजेचं आहे. आणि ते नारायण रामचंद्र काणेकर यांना माहिती आहे पाठबळ कसं असलं तर माणूस कसं वरती जातो. कारण पूर्ण गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी सुद्धा काढलेले, परंतु आज देवाने त्यांना खूप सारं काय दिलंय. पुन्हा एकदा मोठ्या फटका मारायचा प्रयत्न होता. सिंगल घेतली आहे. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 41 झाली आहे. परंतु मानस होतं परंतु धाडस केलं जाणार नाही आहे. सर सलामत तो पकडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे असं दोन बॅटर मानतात. कारण क्षमता सूरज पवारकडे सुद्धा आहे असं साजेश सांगतोय. तू थांब, तू सुद्धा मारू शकतोस कारण माझं मी काम केलं. येणारे चेंडू शिल्लक इथून 4 आहेत. धावसंख्या सध्याच्या घडीला 41 झाली आहे. तिथे 3 महत्वाचे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आराम करत आहेत. हो फुलटॉस चेंडू आहे परंतु उंच जास्त लांबी नाही आहे. त्याच्या खाली संघाचा कर्णधार आकाश भाईतांडल कोणतीही चुकी करणार नाही आहे. सूरज बाद. डीजे दिवसामध्ये जे हे मित्र आहेत ना त्यांनी खूप सारी मेहनत घेतली आहे. कोणीच बोलणार नाही की या स्पर्धेचा पहिला पर्व आहे. कारण असं वाटतं की ही स्पर्धा खूप सारी जुनी आहे. अशीच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कोणताही या स्पर्धेमध्ये गालबोट लागलेला नाही आहे. प्रत्येक निर्णय पंच सुद्धा चांगले आम्हाला मिळाले या स्पर्धेसाठी. त्याचप्रमाणे जीटी स्पोर्ट लाईव्ह यांचं सुद्धा आपण कव्हरेज चांगलं काम पाहिलं. नितेशने सुद्धा चांगलं वर्किंग केले. त्याप्रमाणे दयानंद हा सुद्धा चांगलं वर्किंग करतो आपल्याला पाहायला मिळते. स्कोररच्या भूमिकेमध्ये साहिल पाटील असेल, योगी आपल्याला पाहायला मिळतात. रनवे मध्ये अडथळा आलाय त्यामुळे गोलंदाज थांबलाय. थांबावा सुद्धा लागतो कारण या डावाची अजून जर 3 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 41 पाहायला मिळते. इथे मात्र वाईट मिळेल ना मिळेल पुढची गोष्ट आहे, परंतु स्ट्राईक खूप गरजेची आहे. बॅट धरून काही फायदा नाही आहे. साजेस मारणारच कारण शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 1 धाव मिळेल. धावसंख्या 42 झाली आहे. सध्याच्या घडीला 42 धावा झाल्यात. या ओव्हरच्या अजून सुद्धा 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने फलंदाज म्हणजे धावसंख्या 41 असेल, माफी असावी. धाव कंप्लीट नाही आहे. फलंदाज बाद झालेले आहेत. नक्कीच आपण पाहते तर रोहा विभागामधील चॉकलेट बाय म्हणून ज्याच्याकडे सातत्य भाऊ शाला मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. 2 चेंडू अजून बाकी आहेत. धावसंख्या 41 आहे. 41 आहे कारण मगाशी धाव कंप्लीट झालेली नाहीये. फलंदाज बाद झाले. ओ फटका चांगला आहे. उंच सुद्धा आहे. एकच मारीन ला मारीन. चेंडू सीमा पार. षटकार.
संख्या वेगाने वाढली आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 47 झाली आहे आणि नोट आउट बॅटिंग करतोय तो अर्थातच साजेश. 11 चेंडूचा सामना केला आणि 30 वर तो बॅटिंग करतोय. काय बॅटिंग झाली आहे, एकटा लढतोय. श्री साईनाथ मोरे आली रोहा संघासाठी. धावसंख्या 47 मध्ये सिंहाचा वाटा उचललाय साजेसने 30 धावांचा. शेवटचा अंतिम चेंडू आहे. हो हा सुद्धा फेकलाय. चेंडूला दिशा दिली आहे आणि चेंडू जातो हवाई सबर. सिक्सर 6 डीजे. पहिला संपलाय. दुसऱ्या डावात जशी सुरुवात येईल ना आवाजामध्ये आपण बदल करूया आणि आवाज असेल किल्ल्या गावचा सुपुत्र किशोर कोकरे. धन्यवाद. मी थांबतोय. पुढचा आवाज किशोरचा असेल. 24 चेंडू 54 ची गरज आहे. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्समध्ये आधी आवाज आपण ऐकलाय उमेश साळुंके यांचा. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय श्री धावीर मित्र मंडळ आयोजित श्री धावीर रत्न चषक 2026 हे पहिलं पर्व. अंतिम मॅच मेगा फिनाले ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये आपल्या भेटीला आली आहे. एका बाजूला टीम साईनाथ मोरेआळीच्या विरोधामध्ये खेळत असताना आई एकविरा स्पोर्ट्स नावे या दोन संघादरम्यानची लढत पाहायला मिळाली आहे. पहिला पूर्वार्धाचा डाव संपला. पहिला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मोरेआळी संघाने धावा बनवल्या. तब्बल 52-53चं विशाल महाकाय लक्ष उभारलंय टीम न्हावे या संघासमोर. न्हावे संघाकडनं आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या जोडीनं आज सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. आकाश 54चं टार्गेट सेट आहे. आकाश भाईतांडेल आणि साथीला मुहीब रोगे दोन महत्वाचे बॅटर येत असताना पाहायला मिळाले. मुहीब रोगेनं आज क्लास टायमिंग संयम या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे पाहायला मिळाल्या. तर आकाश भाईतांडेलकडे पॉवर अटॅक अँड एंटरटेनमेंट ज्याच्या बॅटमधनं झालंय तो सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी सज्ज आहे. शंतनू वास्तवकर पहिला बॉल लो फुलटोस त्यावरती आक्रमक रूप धारण केलंय. बॉल डीप स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. हा चौकार 4 धावा. सुरुवात दमदार केली. 54चा पाठलाग करत असताना कट केल्या गली रिजन मधून बॉल थर्ड बांधला. वेगानं प्रस्थान. आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर भाग मिल्का भाग त्याचा अवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार येतोय. चौकार.
54चा पाठलाग करायचा. दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आकाश भाई तांडेलनं केली आहे. पुढ्यातला बॉल लॉप केला, लॉफ्टेड ड्राइव्ह. आकाश भाई तांडेल क्लासिकल अंदाजामध्ये खेळतोय, ठोकतोय षटकार. मिळाली आकाश भाई तांडेलची. चला स्पीडअप घ्या शंतनू, जास्त वेळ खर्च करू नका. बॅडलाईटचा सामना नावे संघाला करावा लागणार नाही याकडे देखील आपण लक्ष द्या. आकाश भाई तांडेल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो बॅटिंग करतोय, तो तोडतोय, तो फोडतोय गोलंदाजाला, शंतनूला तो सळो की पळो करून सोडतोय. याही वेळेला अल्बा बॅटनं ऑन साईडला खेचलाय. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. हा चौकार, 4 धावा. जोडी मैदानाच्या आतमध्ये मुहीब रोगे आणि आकाश भाई तांडेल एंटरटेनमेंट करतोय. आकाश भाई तांडेल अगदी त्या बॅटिंगचा आनंद घेत असताना मुहीब पाहायला मिळाला. ज्या वेळेला आकाशच्या बॅटमधनं मोठे फटके येत आहेत, स्माइल त्याच्या चेहऱ्यावरती आहे. आणखीन एक डीप एक्सच्या कव्हरला आकाशचा तडाखा येतोय. हा षटकार, 6 धावा. स्विच इट, उलटा पुलटा बॉल, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धावा. मध्ये तो लयबद्ध बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. याआधी पहिला मॅच मध्ये असा डाव आकाशचा पाहायला मिळाला आणि आता या मॅच मध्ये, फायनलच्या मॅच मध्ये सम्राट ठरतोय मैदानाच्या आतमध्ये. आकाश भाई तांडेल राजा आहे तो मैदानाच्या आतमधला. राजासारखा राजेशाही थाट त्याचा पाहायला मिळाला. तो बॅटिंग अप्रतिम करतोय सध्या. मुहीब स्विचिटचा प्रयत्न, बॉल स्टँड वरती आदळला. योमेस हा विल बी डेफिनेटली. सूरजनं विकेट मिळवली आहे. बॅटर मुहीब बाद. मालक अजितजी कोकरे खुश असतील, टीमचे मॅनेजर मयूर मोरे खुश असतील, ज्या पद्धतीने नावे संघाने खेळ केला. 28 धावा आतापर्यंत धावफलकावरती 54चा पाठलाग करायचा आहे. या प्रमुख अतिथी मंचावरती आपण यथोचित मान सन्मान करूयात. सन्माननीय मकरंजी ते उपस्थित राहिले, त्यांचा मान सन्मान आपण करूयात. मी विनंती करतोय सन्माननीय हिरेश यांच्या शुभातना मान सन्मान आपण करूयात. मी मकरंजींना विनंती करतो की या पण मंचकावरती आमचा सन्मान आपण स्वीकारा. धन्यवाद, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीनं आपलं मनापासून आभार आणि धन्यवाद. त्याच वेळेला सन्माननीय काणेकर साहेब देखील इथे, नारायणजी काणेकर साहेब देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील मान सन्मान आपण करूयात. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, आवश्यक आहे की आपण आपल्या शुभाताना मान सन्मान करायचा.
हरजी साहेबांच्या शुभाताना आपण हा मान सन्मान करीत आहोत. एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून नेहमी ज्यांच्याकडे पाहिले गेले असे कानेकर साहेब यांचा मान सन्मान केला गेला. स्वराज देवळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज झालेले पाहायला मिळाले. एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल आतापर्यंत 29 अंकावरती पाहायला मिळाली. 29 बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सूरज पवार गोलंदाजी करत असताना आतापर्यंत बॅटर्स वरती वार करत असताना पाहायला मिळालंय. 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव त्याने खर्च केली आहे. आकाश भायतांडेल याही वेळेला फटका फसलेला पाहायला मिळाला. पॉइंट्स मध्ये फिल्डर भाऊ शेलार येत असताना पाहायला मिळाले. आणखीन एक दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भाऊ शेलार. पहिल्या दिवसामध्ये काय खेळ राहिला होता भाऊ शेलार याचा. गोलंदाजी करत असताना त्यांची चमक पाहायला मिळाली होती, त्यांची धमक पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये ही मॅच देखील शेवटच्या ओव्हर पर्यंत पाहायला मिळेल का की आकाश भायतांडेल ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय अगदी लवकरच ही मॅच फिनिश करेल पाहणं महत्वाचं आहे. स्वराज देवळे मैदानाच्या आतमध्ये आल्या. समोर सूरज पवार आहे. आतापर्यंत वार केलेत गोलंदाजानं. त्यावेळेचा बॉल स्विच हिटचा फटका. बॉल डीप पॉइंट सीमा पार येतोय स्वराजच्या बॅटमधनं हा चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने 34 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्या. स्वराजच्या बॅटमधनं सूरजच्या विरोधामध्ये चौकार आलाय. पुढचाच बॉल खोलवर टापाचा. समोर खेळलेत बॉलर्स बॅक ड्राइव्ह. सन्मान दिले गोलंदाजाला. कोणत्याही स्वरूपाची धाव आली नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानामध्ये संपलाय. 12 बॉलचा समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 34 अंकावरती पाहायला मिळाल्या. येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता. 12 बॉल 20 धावा. पहिल्या षटकामध्ये 28 आल्या आणि तदनंतर गोलंदाजीला आलेला सूरज पवार बॅटर वरती वार करत असताना पाहायला मिळाला. मुहीब रोगेला त्यानं बाद केला. तदनंतर स्वराजला थांबवून ठेवलेलं पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 मध्ये अवघ्या 6 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. सूरजचं कौतुक करायला हवं ज्या पद्धतीने त्यानं षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी केली आहे. षटक क्रमांक 3 मध्ये जिथे 12 मध्ये 20ची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भाऊ शेलार दाखल झालेले पाहायला मिळाले. अनुभव त्यांच्या पाठीशी. अनुभव हाच माणसाचा खरा गुरु असतो. आज याच अनुभवाच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करायची आहे. या षटकामध्ये कमीच्या धावा आल्या, विकेट मिळवल्या तर या मॅच मध्ये देखील मजबूत पकड करू शकतो टीम श्री साईनाथ मोरियाळे या संघ. धावा थांबवाव्या लागतील. भाऊ शेलारला सगळा अनुभव मैदानाच्या आतमध्ये पणाला लावावा लागणार आहे. परंतु आकाश भायतांडेल आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुट वरती गेले. समोर खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल डीप कव्हर मध्ये. फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली आहे. चांगली फील्ड, चांगली फेक, तत्पर धाव मिळते फक्त आणि फक्त एकच्या मदतीने धावफलकावरती धावा आतापर्यंत 35 आहेत. 19 धावा बनवायच्यात. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. जर शंतनूनं पहिल्या षटकामध्ये कमीच्या धावा खर्च केल्या असता तर या मॅच मध्ये मजा असती. जर तर मध्ये क्रिकेटला महत्व नाहीये आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नाहीये. शंतनूनं धावा खर्च केल्या, काही हरकत नाही. सूरज पवाराला धावा थांबवत असताना पाहायला मिळाला. 12 बॉल 20चं इक्वेशन राहिलं होतं आणि आता इक्वेशन 11 बॉल आणि 19 आवश्यकता. स्वराज देवळे आकाश भायतांडेलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. भाऊ शेलार आपला अनुभव मैदानाच्या आतमध्ये पणाला लावतोय. ऑफ कटरचा वापर केला. बॉलला भिरकावलंय. फटका मिसतोय. फिल्डर बॉलच्या खाली आहेत. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा बॅटर स्वराज देवळे मैदानाच्या बाहेर. सुरेशचं कौतुक करायला हवं. फाईन लेग रिजन मध्ये त्याला तैनात केलं होतं. भाऊ कटरनं भाऊ शेलारनं अशा वेळेला ऑफ कटरचा वापर केला. टप्पा पडला, बॉल फिरला, बॉडीवर त्याला फिरकावला आणि फाईन लेग रिजन मध्ये डीप मध्ये फिल्डर तैनात केले होते भाऊ शेलारनं. अनुभव आहे. अनुभवाच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली जाते. अनुभव मैदानाच्या आतमध्ये पणाला लावला जातोय.
मोठ्या श्रेणीचा मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अनुभवाच्या जोरावरती कित्येक वर्ष अखंड रोहेकरांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवलाय. वन ऑफ द स्टायलिश प्लेअर सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आहे, परंतु बॅटिंग साठी देखील एक महत्वाचे बॅटर दाखल झालेले पाहायला मिळाले. सध्या मयूर दिवकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी तयार झाला. भाऊ शिलार यस बॅटच्या स्टिकर वरती बॉल झाला. हवेमध्ये फिल्डर आहे शॉट थर्ड मॅन गल्ली रिझल्ट मध्ये फिल्डर पाहायला मिळाला. बॉल वरती येतील, अडवतील, फेकतील, तो एक सिंगल येते. भाऊ शेलार पहा अनुभव मैदानाच्या आतमध्ये कसा संघाला महत्वाचा ठरतो. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च करत असताना स्वराजची विकेट त्याने मिळवली आहे. आकाश भाई तांडेल एक मोठा काटा असणार आहे. टीम साईनाथ मोरयाळी या संघाच्या विजयाच्या वाटेवरचा हा काटा तुम्हाला बाजूला काढावा लागणार आहे. भाऊ शेलार हाफ ट्रॅकर बॉल दिशा दिली आहे. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लाईकला जमिनीला वनवा लावीत बाउंड्री लाईनच्या पलीकडे आकाशच्या बॅटमधनं हा चौकार. महत्वाच्या क्षणाला चौकार आला. चौकाराच्या मदतीने संघाचे टोटल आतापर्यंत 40 अंकावरती आहे. 14ची आवश्यकता, त्याला स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका. 8 बॉल 14ची आवश्यकता. भाऊ शेलारच्या विरोधामध्ये चौकार आला. प्रॉपर कनेक्शन नव्हतं बॅट अँड बॉलचं, परंतु अंतर गाठलं बॉलनं. 4 धावा असताना पाहायला मिळाल्या. यावेळेचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉलच्या खाली येतील. व्हॉट अ एक्सलंट कॅच ऑफ द टुर्नामेंट. काय डिस्टन्स कव्हर केलंय फिल्डरनं, लाजवाब एफर्ट्स. साहिल तिटेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. विजय आणि साईनाथ मोरयाळी संघाचा मधीचा काटा बाजूला काढलाय. आकाश भाई तांडेल मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतंग झालंय. काय कॅच पकडले साहिल थिटेनं. अगदी वेगानं तो बॉल वरती आला, नजर ठेवली करडी आणि बॉलला आपल्या हातामध्ये सामावून घेतलं. विकेट मिळवली. महत्वाचे आकाश भाई तांडेल महत्वाच्या क्षणाला बाद झालाय. स्वराज देवळे महत्वाच्या क्षणाला बाद झालाय. अनुभव अनुभव अनुभव. भाऊ शेलार आणि भाऊ शेलार या 2 गोष्टी मैदानाच्या आतमध्ये सध्या गोंगावत असताना पाहायला मिळाल्या. नवीन बॅटर ऋतुष मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. महत्वाचे खेळाडू आहेत, यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत. सध्या ऋतुषची देखील चर्चा झाली आहे. या आधीच्या मॅच मध्ये गोलंदाजीचा बोलबाला आणि आता सध्या तो फलंदाजीला मैदानाच्या आतमध्ये आलाय. 7 बॉल आणि अजून देखील आवश्यकता 14 धावेची. 7 बॉल 14 धावा. मॅच रंगतीये. फायनल मॅचचा हा ड्रामा. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑफ कटर वरती बॅट चालवली आहे. बॅट अँड बॉलचा संपर्क होणार नाहीये. भाऊ शेलार साठी मोरयाळीकर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. काय गोलंदाजी या फट्ट्याने केली आहे. या वयात स्वतःला मेंटेन ठेवला आणि अजून देखील त्याचा खेळाचा दर्जा आतापर्यंत उंचावलेला पाहायला मिळाला. महत्वाच्या क्षणाला आला. 6 धावांचं षटक त्याने हाताळलं. 2 विकेट, 2 महत्वाचे बॅटर स्वराज देवळे आणि आकाश भाई तांडेलला रस्ता डगआउटचा त्यानं दाखवला. तो लढलाय, तो भिडलाय मैदानाच्या आतमध्ये. संघर्षाच्या मातीतून त्याचा जन्म झालाय. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळाला. काय फट्ट्यानं मॅच फिरवली आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. 6 बॉल आणि 14ची आवश्यकता. चला जास्त वेळ नको मोरयाळी. समोरच्या संघाला ब्लॅक लाईटचा कोणत्या प्रकारे सामना करावा लागणार नाही याकडे देखील आपण लक्ष द्या. मयूर दिवकर आणि ऋतूची जोडी शेवटच्या षटकामध्ये कोण गोलंदाज असतील. शुभम पाटीलला इन्व्हाइट केलं गेलंय. बॅटिंग मध्ये योगदान देता आलं नाहीये. आता गोलंदाजी मध्ये संघासाठी योगदान द्यायचं आहे. प्रत्येक शिलेदार मोरयाळी संघाचा संघर्ष करतोय. पहिल्या दिवसापासून अगदी या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची, आपल्या गावाची, आपल्या आळीची जाणं चर्चा अखंड रोहा तालुक्यामध्ये करण्यास भाग पडलाय. तो श्री साईनाथ मोरयाळी संघ या फायनलच्या मॅच मध्ये रोहा तालुक्यातील वन ऑफ द बेस्ट संघाला टक्कर देतोय. आतापर्यंत थांबून ठेवलाय. शंतनूला पहिल्या षटकामध्ये 28 आल्या. अशा वेळेला मॅच मध्ये पकडून ठेवलं तर या आधी गोलंदाज सूरजनं 6 धावांचं षटक त्याने हाताळलं. त्यानंतर भाऊ शेलार 6 धावांचं षटक हाताळत असताना पाहायला मिळाले. 12 बॉल मध्ये फक्त 12 आल्यात.
आता 6 मध्ये 14ची आवश्यकता. मॅच रंगतीये मयूर देवकरच्या विरोधामध्ये शुभम पाटील. अपट्रॅकर बोलत्यावरती हल्ला. या मॅचला पुन्हा एकदा फिरवणारा मयूर देवकरचा वार. आता मोरे आळीकर होतील मैदानाच्या आतमध्ये. गप्पगार ठोकलाय मयूरना षटकार. यस, मयूर देवकर मैदानाच्या आतमध्ये ठोकतो षटकार. मॅचचं चित्र बदलतोय. 46 वरती धाव संख्या. 5 बॉल 8ची अजून देखील आवश्यकता. शुभम पाटील संघर्ष कर मित्र, हीच महत्वाचे क्षण आहे. याही वेळेला बॉलला भिरकवले, फटका फसला. साजिद शेलार चुकी करणार नाहीये. पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळतोय मोरियाळी संघाच्या डगआउट मध्ये. बॅटर मयूर बाद. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज विजय नागवेकर यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. 4 बॉल 8ची अजून देखील आवश्यकता आहे. महत्वाच्या क्षणाला मयूर देवकर मैदानाच्या बाहेर गेला. मॅच फिरती अगदी भवरा ज्या पद्धतीनं गोल गोल फिरतो त्या पद्धतीने फायनलची मॅच गोल गोल फिरतीये. कधी नावाला जाते, कधी मोरियाळीत येते. परंतु आता मॅच मध्यस्थी पाहायला मिळाली आहे. 4 बॉल 8ची गरज आहे. नवीन बॅटर ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मॅच फिरली आहे. मॅचचं चित्र मॅच फिरली नाही तर मॅचचं चित्र फिरवलंय भाऊ शेला सूरज पवारनं. आता जबाबदारी आहे शुभम पाटील याच्या खांद्यावरती. शुभमला एकच करायचं, डोकं मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवायचं, कॉन्फिडन्स दाखवायचा. प्रत्येक बॉल पॉझिटिव्ह इंटरन मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती फेकायचा. शुभमच्या हातामध्ये जबाबदारी आहे. नवीन बॅटर ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. 4 बॉल 8ची आवश्यकता. शुभम स्लोवर वन पिक करू शकले नाही. समोर खेळलेत शंतनू आलेत. बॉल वरती एक सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगल वरती थांबवलंय. मॅच बदलतीये, मॅचचं चित्र बदलतंय. सिंगल ना आता काम चालणार नाही. आता मोठा फटका येणं गरजेचं आहे. नावे संघाचे 2 बॅटर महत्वाचे आहेत. एका बाजूला ऋतुज, एका बाजूला ऋषिकेश आहेत. ऋतुजकडे क्षमता आहे. ऋतुज मॅच इथून देखील नावे संघाला जिंकून देऊ शकतोय. अजितजी कोकरे यांनी दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थकी अशी कामगिरी करायची आहे. हाय व्होल्टेज ड्रामा फायनल कशी असावी तर फायनल नक्कीच स्मरणामध्ये राहणारी असावी. अगदी स्मरणात राहणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मोरेआळी, एका बाजूला नावे. 2 मातबर संघ एकमेकाच्या विरोधामध्ये लढतात, भिडतात. कोण मारेल बाजी, कोण ठरेल दहावी रत्न चषकाचा प्रबळ दावेदार. 3 बॉलचा खेळ बाकी. आवश्यकता 7 धावेची. शुभम बॅकफुटला गेले. मोठा फटका. ऋतूचा हात तडाखा येतोय. हा दमदार षटकार. पहिल्या पूर्वार्धामध्ये तब्बल 5 बॅटर बाद झालेत. उत्तरार्धामध्ये 4 बॅटर बाद झालेत. टॉस नावे संघाचा. 2 बॉल 1ची आवश्यकता. एक केली नाही विकेट न गमावता तरी देखील नावे संघ ही मॅच जिंकू शकतो, किंबहुना फायनल जिंकू शकतोय. अजितजी कोकरे खुश असतील. ऋतुज वरती त्यानं षटका ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. मॅचला जिवंत ठेवला. मॅच अगदी घशातून वडून आणली आहे टीम मोरियाळी या संघाचा. 2 बॉल 1ची आवश्यकता. बॉल द्या लगेच मैदानामध्ये. 2 बॉल 1ची आवश्यकता. विकेट न गमावता दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये थांबले. धावा जरी बनवल्या नाही तरी नावे संघ या चषकाचा दावेदार ठरू शकतोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये 5, उत्तरार्धामध्ये 4 गेल्यात. जर मोरियाळी संघाला ही मॅच जिंकायची असेल तर 2 बॉल मध्ये 2 विकेट घ्यायच्यात. कारनामा केला जाईल का, इतिहास घडेल का? मोरियाळीकर हार मानून चालणार नाहीये. या ऋतुज मैदानाच्या आतमध्ये हार मानत नाही. या मॅच जिंकली आहे. या पठ्ठ्यानं षटका ठोकला आणि मॅचचं चित्र बदललं आणि 10वी रत्न चषक पहिला पर्वाचा दमदार हकदार अजितजी कोकरे यांच्या मालकीचा आई एकविरा स्पोर्ट्स नावे रोहा 10वी रत्न चषकाचा दावेदार.